नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. देशात महागाई वाढत आहे आणि थोक महागाई सूचांक आणि होलसेल प्राइस इंडेक्स मागच्या 42 महिन्यात नव्हता तेवढा गेलेला आहे वर. तो 8.30% वाढला. मग टक्क्यावर आहे. जो मागच्या महिन्यात 3.88% होता. फ्युएल आणि पॉवर म्हणजे इंधन आणि वीज यामध्ये जवळ-जवळ त्याचा जो इंडेक्स आहे, होलसेल प्राइस इंडेक्स 24.71 आहे. ज्या खाण्यापिण्याच्या गोष्टी रोजच्या जरुरीच्या गोष्टी आहेत त्या 9.17 आहेत टक्के. खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या जवळ-जवळ 1.98% आहेत. म्हणजे 42 महिन्यातली सर्वात जास्त होलसेल प्राइस इंडेक्स तसंच आहे आणि रिटेल प्राइस इंडेक्स सुद्धा आता 3.48 वर पोहोचला. महागाई आपल्या ठिकाणी. नीटचे पेपर फुटलेले आहेत. काही तुम्हाला बातम्या सांगतो. त्याच्यामुळे पूर्ण देशात हंगामा. त्यात भाजपाचीच लोक अटकलेली आहे असं समोर येत आहे. सीबीआयची इन्क्वायरी केली पण याच्या अगोदर 17 पासून सीबीआयच्या इन्क्वायऱ्या खाली पेंडिंग पडून आहेत. त्यानंतर काल रात्री दिल्लीमध्ये पुन्हा एक भयावह घटनेची पुनरावृत्ती झाली. निर्भयासारखं पुन्हा एक प्रकरण दिल्लीमध्ये झालं. एका फॅक्टरीमधनं काम करून रात्री पाळीतनं निघून एक गरीब स्त्री 30-35 वर्षाची ती बस स्टॉपवर थांबली आणि तिने एकाला विचारलं किती वेळ झाला म्हणजे टाइम काय झाला. तितक्यात एक स्लीपर बस आली बिहार रजिस्ट्रेशनची आणि त्या स्लीपर बसमध्ये त्या तरुणाने तिला आतमध्ये ओढलं. 2 तास ती बस दिल्लीच्या रस्त्यावर फिरत होती. 2 तासात 3-4 नराधम तिची इज्जत लुटत होते. तिच्यासोबत व्यभिचार करत होते. 2 तासानंतर त्यांनी बस थांबवली आणि तिला बसच्या बाहेर फेकलं. ती वाचली. थोडीफार दुखापत झाली. तिला मारहाण झाली त्या चेहऱ्यावर दिसत होतं. तिने पोलिसांना फोन केला. पोलीस तिला मेडिकलसाठी घेऊन गेले. मेडिकल टेस्टमध्ये रात्रीच कळलं की तिच्यासोबत व्यभिचार झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही वगैरे चेक करून बस जप्त केली. आरोपींच्या शोधात पोलीस आहे. तिने हॉस्पिटलमधनं लवकर सुट्टी मागितली कारण ती जी बोलली ती खरोखरच या देशाचं वास्तविक चित्र आहे. ती म्हणाली माझा पती जो आहे तो आजारी आहे. घरी 3 मुली आहेत. मी जर फॅक्टरीमध्ये काम केलं नाही तर त्या उपाशी मरतील. त्यामुळे मला तुम्ही घरी जाऊ द्या. जेव्हा जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा मला तुम्ही बोलवाल तेव्हा येऊ. मला पण आता घरी जाऊ द्या कारण मला घरी जाऊन मुलांना स्वयंपाक करून जेवू घालायचं आहे. रात्रभर वाट पाहत असतील, उपाशी असतील आणि पुन्हा उद्या फॅक्टरीत जायचं आहे. हे या वास्तविक भारताचं दर्शन आहे. भारत म्हणजे नरेंद्र मोदींचे रोड शो नव्हे. भारत म्हणजे नरेंद्र मोदींच्या गळ्यात लोक मेडल घालतात ते नव्हे. भारत म्हणजे बुलेट ट्रेन नव्हे. भारत म्हणजे गडकरींनी केलेले मोठमोठे हायवे नव्हे. भारतमध्ये मर्सडीजमध्ये एक्सप्रेसवेवर फिरताना देवेंद्र फडणवीस नव्हे आणि भारतमध्ये बुलेट 350 वर फटाफटा फटाफटा आवाज करत येणारा मंत्रालयात मुख्यमंत्री तो नव्हे. ह्या खरं भारताचं दर्शन आहे. पण आश्चर्याची गोष्ट ती बातमी कुठेही मीडियामध्ये आलीच नाही. कारण ती जर बातमी आली असती तर दिल्ली पोलिसांची पितळ उघडं पडलं असतं. मग गृहमंत्र्याचं पितळ उघडं पडलं असतं. मग या डबल इंजन सरकारचं पितळ उघडं पडलं असतं. मग नारी वंदन काय आहे
म्हणजे हे किती मूर्ख समजतात लोकांना, हे सगळं समोर आलं असतं. आणि मग अशा वेळेला अशा बातम्या लपवण्यासाठी काहीतरी नवीन एक सुरसुरी सोडण्यात येते आणि ती सुरसुरी म्हणजे संबित पात्रांनी लगेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, की मागच्या 22 वर्षात राहुल गांधी 54 वेळा विदेश यात्रामध्ये गेले. कुठल्या-कुठल्या देशात गेले ते त्यांनी सांगितलं. कधी-कधी गेले ते त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं, की मीडियामध्ये आलेल्या बातम्यांवरून, त्यांच्या सोशल मीडियाच्या इन्फॉर्मेशनवरून ही आम्ही लिस्ट केलेली आहे आणि आमच्या मते म्हणजे संबित पात्राच्या अनुसार 60 करोड या 54 यात्रांवर खर्च झालाय राहुल गांधींनी. 2000 म्हणजे 10 वर्षापूर्वी राहुल गांधींनी जे सांगितलं ते हे, की राहुल गांधीची इन्कम मागच्या 10 वर्षात 11 करोड रुपये आहे. मग त्यांनी 60 करोड रुपये कसे खर्च केले? 60 करोड हे त्यांनी ॲव्हरेज पकडलेलं आहे. त्यांच्याकडे कुठल्याही पावत्या नाही, कुठे नाही. ते म्हणाले 22 वर्षापासून ते खासदार आहेत आणि मग त्यांनी असं पैसा कुठनं आणला? कशासाठी गेले? देशाच्या सुरक्षेचा सवाल आहे वगैरे त्यांनी बरंच सांगितलं. पण हे 60 करोडच्या बद्दल तुमच्याकडे एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन किती आहे? कुठल्या प्लेननी गेले? कुठलं तिकीट होतं? त्यावेळेला तिकिटाचा रेट काय होता? तो कुठल्या हॉटेलमध्ये थांबला? किती जेवला? याच्या सगळ्यांचे बिलं ते म्हणाले, "नाही, आम्ही एक ॲव्हरेज मोघम सांगितलं." म्हणजे 3-4 लोकांना घेऊन तो जातो म्हणजे एवढा खर्च होतो. मधातच एक महाराष्ट्राच्या वाल्यांनी एक साहेब आता जेव्हा अ, पहलगाम झालं, त्यावेळेला साहेब विदेशात होते. ते फक्त अर्ध्या दिवसाच्या दौऱ्यासाठी त्यांनी जवळ-जवळ 15-16 कोटी रुपये खर्च केले. अर्ध्या दिवसासाठी. त्यात हॉटेलवरच 10 कोटी होते. ट्रान्सपोर्टवर 4 कोटी होते. बाकी जे मिसलेनियस खर्च होता तो बाकी होता. पण ते पंतप्रधान आहेत. ते करू शकतात. पण सर्वात मजेशीर गोष्ट काय आहे? जे कारण सगळे न्यूज चॅनल सकाळपासून तेच ब्रेकिंग न्यूज देत होते. 60 करोड रुपये कुठून आणले? 60 करोड रुपये कुठून आणले? अरे तो पार्टीचा अध्यक्ष आहे, होता. तो पार्टीचा एक स्टार प्रचारक आहे. पार्टीचा चेहरा आहे. पार्टी त्याला खर्च करत असेल. मी महाराष्ट्रात भाषण देत फिरतो. माझी आणि त्यांची तिकीटं आयोजक देतात. राहण्याची व्यवस्था आयोजक करतात. राहुल गांधी गेले, तर राहुल गांधी तिथे युनिव्हर्सिटीमध्ये बोलले. राहुल गांधीला बोलावण्यात येतं. ओव्हरसीज काँग्रेस आहे, तो खर्च उचलतो. आता काही संघटनेनी अमेरिकेमध्ये जवळ-जवळ 10-15 पत्रकारांना भारतातनं बोलावलं आणि जवळ-जवळ ते 15-20 दिवस अमेरिकेत फिरत होते वेगवेगळ्या ठिकाणी. त्यांचा येण्या-जाण्याचा, राहण्याचा, खाण्याचा सगळा खर्च त्या संघटनेने उचलला. मला पण त्या पत्रकारामध्ये बोलावलं होतं, पण त्यात काही दलाल सुद्धा होते. त्यामुळे म्हटलं मी या दलालांसोबत मी जाऊ शकत नाही. कारण तिथे जाऊन मी जर या दलालांच्या विरुद्ध बोललो, तर तिथे लोकांना वाटायचं, अरे भारताच्या बाहेर येऊन सुद्धा हे कसे भांडतात. म्हणून मी अव्हॉइड केलं. पण तुम्हाला 2 व्हिडिओ आता मी दाखवतो. हा एक व्हिडिओ पहिले पहा. करीब 40 साल मैंने भिक्षा मांग करके खाया है। मैं 35 साल तक भिक्षा मांग करके खाया हूं। त्यात नरेंद्र मोदी म्हणतात, की मी 35 वर्ष भीक मागून खाल्लं. म्हणजे 1950 मध्ये त्यांचा जन्म झाला. 18व्या वर्षी त्यांनी लग्न केलं. 18-19 वर्षात. म्हणजे 1968 मध्ये 68 मध्ये आणि भिकाऱ्याला कोणी मुलगी देत नाही. त्यामुळे ते भीक मागत नसतील तेव्हा. मग त्यांनी पत्नीला सोडलं, त्या देशासाठी समर्पित झाले आणि मग भीक मागायला सुरू केले असेल. मग आपण त्यांना मोठ्या-मोठ्या म्हणजे 1970 मध्ये जरी त्यांनी भीक मागायला सुरू केली असेल, तरी 2005 पर्यंत ते भीक मागत होते 35 वर्ष. आणि त्यांचा एक अजून व्हिडिओ आहे. म्हणजे एवढं तुम्ही लक्षात ठेवा 2005 पर्यंत ते भीक मागत होते. म्हणजे त्यांच्याच म्हणण्यानुसार हां, माझे शब्द नाही. पुढे पहा ते काय म्हणतात, की मी कोणीच नव्हतो. कुठल्याही पदावर नव्हतो. एक सामान्य माणूस होतो. तेव्हा मी अमेरिकेमध्ये जवळ-जवळ 28-29 राज्य फिरलो. 29 राज्य मी अमेरिकेची फिरलो. जेव्हा ते कुठल्याही पदावर नव्हते.
आता 1998 मध्ये त्यांना जनरल सेक्रेटरी बनवण्यात आलं पहिले पार्टीचं. कारण पंतप्रधान इतके खोटे बोलतात, इतका खोटारडा माणूस आहे हा नरेंद्र मोदी, की त्याचाच टाइम म्हणजे त्याच्या जर हिशोबाने केलं तर आपल्याला त्या 6-6 तासाचा दिवस करावा लागेल. तेव्हा तो 35 वर्षाचा काळ भीक मागण्याचा तिथे असेल. ते काय म्हणाले पहा तुम्ही, स्वतः अमेरिकेत कसा फिरले. मुझे वो दिन याद आते हैं जब मैं पीएम भी नहीं था, सीएम भी नहीं था, नेता भी नहीं था. उस समय एक जिज्ञासु के तौर पर यहां आप सबके बीच आया करता था. इस धरती को देखना, इसे समझना, मन में कितने ही सवाल लेकर के आता था. जब मैं किसी पद पर नहीं था, उससे पहले भी मैं अमेरिका के करीब करीब 29 स्टेट्स में दौरा कर चुका था. उसके बाद जब मैं सीएम बना तो टेक्नोलॉजी के माध्यम से आपके साथ जुड़ने का सिलसिला जारी रहा. पीएम रहते हुए मैंने आपसे अपार स्नेह पाया है, अपनत्व पाया है. आता हा माणूस जेव्हा कुठल्याही पदावर नव्हता, सामान्य होता, भीक मागत होता, तेव्हा तो 29 राज्य फिरला अमेरिकेत जाऊन. अमेरिकेतली याचा पैसा कोणी दिला? सीआयएने तर नाही दिला. कुठे सीआयएचा एजंट तर नाही ना, म्हणजे असे. कारण राहुल गांधीचा 60 करोड रुपये कोणी दिला देशाच्या सुरक्षेसाठी जर असे आरोप लागत असतील, तर पंतप्रधान मोदी जेव्हा कोणीच नव्हते तेव्हा ते भीक मागत असताना त्यांना अमेरिकेमध्ये कोण घेऊन गेलं, त्यांना इतकं अमेरिका कोणी फिरवलं? अमेरिकेतली कोणी एजन्सी तर नसेल ना, कारण अमेरिकन एजन्सी अशा खूप कामं करतात अशा लोकांवर. बरेचसे फोर्ड फाउंडेशन घेऊन जातं पत्रकारांना अमेरिकेत, युवा पत्रकारांना. ते त्यांची ती एक बांधिलकी असते. ते तयार करतात आपले सिम्पॅथायझर. नरेंद्र मोदी भीक मागत असताना त्यांना अमेरिकेत घेऊन काही सीआयएने तर त्यांना फिरवलं नाही ना, आणि आपल्या पूर्णपणे ताब्यात घेतलं. म्हणून तर आपण अमेरिकेसमोर सरेंडर तर होत नाही ना, म्हणून तर आपण ट्रम्प म्हणेल तो करतो ना, म्हणून तर आपण आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना बांधील ठेवलं, म्हणजे गुलामासारखं. म्हणजे त्याला काय बंधुआ मजदूर म्हणून ठेवलं अमेरिकेसाठी. तिथला कापूस फ्री, सोयाबीन तेल येणार फ्री, बिना टॅक्सचं. कधी असं तर नाही ना. संबित पात्रांनी राहुल गांधीवरनं जे प्रश्न उचलले, राहुल गांधीला कमीत कमी काँग्रेस पार्टी, तो खासदार असताना गेला, तो विदेशात शिकला, त्यामुळे त्याला तिथे मित्र असतील. ओव्हरसीज काँग्रेसने त्यांना बोलावलं असेल, पार्टीने त्यांचा खर्च उचलला असेल. पण या भिकाऱ्याचा खर्च कोणी उचलला? भिकारी यासाठी म्हणतो कारण ते स्वतःच म्हणाले 35 वर्ष मी भीक मागत होतो. याचं उत्तर संबित पात्रांनी द्यावं असं वाटतं. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तो नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.